नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण माहोलगल अमिया तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल, स्वस्थ असाल आणि खुश असाल तुमच्या घरी। आज आम्ही आलेलो आहोत पाताळेश्वर लेणी बघण्यासाठी। इथे एक शिवालय आहे आणि इथे समोर एक छान प्रांगण आहे। हे ऐतिहासिक खूप पुरातन असलेलं ठिकाण आहे आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे। तर हेच ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। चला बघूया। मंडळी, काल रविवार होता आणि वाटलं की एखाद्या छान शांत ठिकाणी जावं आणि पुण्यात फिरायचं म्हटलं की ट्रॅफिक आलंच आणि त्यामध्येही शनिवार रविवार तर विचारूच नका। आणि गार्डन तर आम्ही नेहमीच जात असतो, त्यामुळे वाटलं की त्या व्यतिरिक्त काही कुठली प्लेस जर आपल्याला मिळाली तर जाऊया। तर ते सर्च करत असताना हिडन प्लेसेसमध्ये मला ही जागा सापडली। किती आश्चर्याची गोष्ट आहे, पूर्ण शहराच्या मध्यवर्ती असताना सुद्धा या जागी मी पहिल्यांदा आले। कारण पुण्यात फिरायचं म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर काही ठराविक ठिकाणे येतात, जसे की शनिवार वाडा, सारसबाग, पर्वती, दगडूशेठ गणपती, तुळशीबाग अशी नावं हमखास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असतात। मात्र जंगली महाराज सारख्या वाहत्या रस्त्यावर हे ठिकाण आपल्या लक्षात येत नाही। या ठिकाणी मध्यवर्ती एक छान प्रशस्त नंदी मंडप आहे। तुम्हाला माहितीये, ही जी भव्य लेणी आहे ही एका पाषाणात एकसंधपणे खोदलेली आहे। हा पूर्ण नंदी मंडप सुद्धा पाषाणात खोदलेला आहे। या ठिकाणी तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला अखंड पाषाणात खोदलेले लेणे पाहायला मिळतात। नंदी मंडपात विराजमान झालेला नंदी, प्रशस्त गुहा, मोठे चौकोनी खांब, शिवमंदिर आणि बाजूला जंगली महाराजांचे टुमदार कौलारू मंदिर सुद्धा आहे। तर चला, इथे जे मंदिर आहे ना त्याचं आपण आता दर्शन घेऊया। हे बघा, या ठिकाणी आपल्याला काही देवदेवतांचे चित्र कोरलेले दिसून येतात। इथे प्रदक्षिणा करण्यासाठी हा मार्ग दिलेला आहे आणि मार्गामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत। तुम्हाला माहितीये, भारत सरकारने या पाताळेश्वर लेणीला राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि पाताळेश्वर मंदिराला पांचाळेश्वर किंवा भांबुर्डे मंदिर म्हणूनही ओळखले जाते। भगवान शंकराच्या 1008 नावांपैकी एक असलेले पाताळेश्वर हे नाव या मंदिराला देण्यात आले आहे। इथे आल्यानंतर आपल्याला उत्तम कारागिरीचा एक छान नमुना दिसतो बरं का, कारण अखंड काळ्या दगडामध्ये ही छान लेणी कोरलेली आहे आणि आतमध्ये छान नक्षीदार काम केलेलं आहे। त्यावरून तुम्हाला इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटेल। जवळून पाहिल्यास पाताळेश्वर मंदिर आणि एलिफंटा लेणी यांच्या वास्तूमध्ये साम्य तुम्हाला आढळून येईल। तुम्ही बघू शकता ही जागा किती शांत, निवांत आणि गारवा देणारी आहे। तुम्ही बघू शकता काही लोक या ठिकाणी छान निवांत वेळ घालवत बसलेले आहेत। या ठिकाणी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आणि याची जी वेळ आहे ती सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत आहे। मंदिराच्या आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे, पण बाहेर तुम्ही फोटो काढू शकता। वरून बघताना याचा नजारा काही असा दिसतो। या जागेला तुम्ही खरोखर लपलेले रत्न म्हणू शकता। एवढ्या वर्षांपासून पुण्यात आहोत आणि इतक्या वर्षांनी ही जागा आज आम्ही पाहिली। सुट्टीच्या दिवशी निवांत वेळ काही क्षण आम्ही या ठिकाणी घालवले। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही माहिती आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुण्य कमवायचं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।